नमस्कार मित्रांनो, आनंदी व यशस्वी जीवनासाठी समर्पित अशा या जीवनशैली यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक सुरेश कटकमवार आपण सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा हा विषय महिला आणि पुरुषांसाठी तसेच कर्मचारी, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, एजंट, वकील, डॉक्टर्स आणि सर्वांसाठी हा विषय अतिशय उपयुक्त आहे। मित्रांनो, तर आजचा विषय आहे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, अर्थात लोकांवर छाप पाडण्याचे कौशल्य। आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना त्या संबंधित क्षेत्रातील लोकांवर आपली छाप पाडल्याशिवाय आपण तिथे यशस्वी होऊ शकत नाही। असा एकही मनुष्य नाही की ज्याच्याकडे एखादे कौशल्य नाही। अनेक व्यक्ती विद्वान, प्रामाणिक, धाडसी, कर्तव्यदक्ष, बुद्धिवान असूनही त्यांना इतरांवर छाप न पाडता आल्यामुळे मित्रांनो ते त्यांच्या क्षेत्रामध्ये अयशस्वी किंवा साधारण जीवन जगत असतात। मित्रांनो, लोकांवर जी छाप पडते ती आपल्या व्यक्तिमत्वामुळे पडते। आपले व्यक्तिमत्व हे दोन भागामध्ये विभागले गेलेले आहे। त्यापैकी पहिला भाग म्हणजे आपले बाह्य व्यक्तिमत्व आणि दुसरा भाग म्हणजे आपले अंतर्गत व्यक्तिमत्व। आपण प्रामुख्याने या भागामध्ये बाह्य व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत। अंतर्गत व्यक्तिमत्व हा विषय आपण नंतर घेऊ। तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील लोकांना तुमची विद्वत्ता, प्रामाणिकपणा किंवा तुमची बुद्धिमत्ता म्हणजे तुमचे अंतर्गत व्यक्तिमत्व दिसत नसते किंवा कळत नसते। दिसत असतो तो फक्त तुमचं बाह्य व्यक्तिमत्व, तुमचा नीटनेटकेपणा, तुम्ही परिधान केलेला पोशाख म्हणजेच तुमचा ड्रेस कोड, शूज पॉलिश किंवा चप्पल, कपड्यांचा रंग, खिशाला असलेली पेन आणि महत्त्वाचे म्हणजे तुमची देहबोली किंवा बॉडी लँग्वेज। तुम्ही चालता कसे, बसता कसे, पाहता कसे, तुमच्या चेहऱ्यावरती असणारे हावभाव, या तुमच्या सगळ्या गोष्टी पुढच्या लोकांवर छाप पाडण्यासाठी महत्त्वाचे ठरतात। मित्रांनो, तुम्ही कितीही मोठे विद्वान असा किंवा श्रीमंत असा, तुमचं राहणीमानच जर गबाळं असेल तर त्याची लोकांवर तुमची छाप अजिबात पडणार नाही। तेव्हा आपण अशी अपेक्षा नाही करू शकत की माझा सन्मान तिथे झाला नाही, मी आल्यावर मला बसायला खुर्चीच दिली नाही, माझे आदरातिथ्य केले नाही, असे वाटून घेण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही। साधी राहणी व उच्च विचारसरणी या म्हणीचा काही जण भलताच अर्थ काढून स्वतःची पाठ थोपटून घेतात। साधेपणा म्हणजे गबाळेपणा असा अर्थ मुळीच नाही। साधेपणात सुद्धा आकर्षकता असते, मग ते आपले घर असो, ऑफिस असो वा पोशाख असो। काही जणांना वाटतं की अत्यंत महागडे कपडे, वस्तू किंवा दागदागिन्यांमुळे आपण इतरांवरती छाप पाडू शकतो। मित्रांनो, हा समज अत्यंत चुकीचा आहे। आपल्या व्यक्तिमत्वाला शोभेल असाच पेहराव अपेक्षित आहे। साधेपणा हे सुसंस्कृत व सुशिक्षितपणाचे लक्षण आहे, हे विसरता येत नाही। माझे एक मित्र आहेत, त्यांना मी खूप वर्षापासून पाहत आलो आहे। त्यांचा पोशाख, केशरचना, वापरत असलेल्या हातरुमालाची घडी, शूज पॉलिश इत्यादी जेव्हा ते सकाळी कार्यालयात येतात ना, तशीच जेव्हा ते सुट्टीनंतर घरी जायला निघतात त्यात किंचितही फरक दिसत नाही। मित्रांनो, आपण व्यवस्थित दिसावे म्हणून ही किती काळजी असेल। अशा व्यक्तीला बसमध्ये कितीही गर्दी असली ना तरी सहज कोपऱ्याची का असेना जागा मिळते। इतर गबाळा माणूस येऊन बसेल म्हणून आपल्या बाजूला एखाद्या अशा अनोळखी पण आकर्षक व्यक्तीसाठी रुमाल ठेवून जागा राखून ठेवतोच ना। ही झाली मित्रांनो आपल्या व्यक्तिमत्वाची छाप। मित्रांनो, इतरांवर छाप पाडणे याचाच अर्थ काय की आपल्या इच्छेप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे आपली कामे सहज झाली पाहिजेत, हाच उद्देश। लोकांकडून आपण सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करतो तेव्हा लोकांनीही तुमच्याकडून अशा आदर्श व आकर्षक व्यक्तिमत्वाची अपेक्षा करणे चुकीची आहे काय? तुम्हाला जर तुमच्यात असलेल्या किंवा प्रचंड कष्टाने तुम्ही मिळवलेल्या एखाद्या कौशल्याचा योग्य तो मोबदला मिळायला पाहिजे असं जर वाटत असेल तर ते कौशल्य पुरेसे नाही मित्रांनो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे।
तुमच्यातील त्या कौशल्याची तुम्हाला मार्केटिंग करता आली पाहिजे किंवा त्याचं प्रेझेंटेशन अथवा सादरीकरण करण्याचं कौशल्य तुम्हाला अवगत करून घेणं गरजेचं आहे. आणि ते कौशल्य म्हणजे इतरांवर छाप पाडण्याचे कौशल्य. मी एकदा भाजी आणायला बाजारात गेलो असता भेंडीचा भाव करताना 40 ऐवजी 25 रुपयाला किलो घेण्यासाठी त्या भाजीवाल्याशी बार्गनिंग करत होतो व शेवटी तो तयार झाल्याने चांगली भेंडी निवडून खरेदी करून मी घरी आलो. काही दिवसानंतर परवाला एका ग्रीन बास्केट नावानं भारतात साखळी असलेल्या भाजीपाला विकणाऱ्या एका कॉर्पोरेट स्वरूपाच्या दुकानात गेलो. तिथे विविध प्रकारच्या आकर्षक वेष्टनामध्ये पॅक केलेल्या वेगवेगळ्या भाज्या अतिशय स्वच्छ नीटनेटक्या काचेच्या कपाटात ठेवल्याने माझे लक्ष तिकडे आकर्षून घेतले. आपसुकच माझे तिकडे लक्ष गेले व मी निमूटपणे 40 रुपयांचे स्टिकर लावलेल्या भेंडीचा पॅक, ज्याचे वजन केवळ 500 ग्रॅम होते, ते बार्गनिंग न करता खरेदी करून घरी आणले. मित्रांनो, भेंडी तीच होती जे मी बाजारातून आणले होते, फक्त त्याचे प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण बदलले होते. मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की बाह्य व्यक्तिमत्व किंवा सादरीकरणाला किती महत्त्व आहे. मित्रांनो, या सगळ्या विवेचनावरून निश्चितच आपल्याला हा विषय किती महत्त्वाचा आहे हे कळालंच असेल. दैनंदिन जीवनशैलीवर आपण असेच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. माझा हा विषय आपणास आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल आणि येणाऱ्या माझ्या सर्व एपिसोड आपल्याला ऐकायच्या किंवा पाहायच्या असतील तर कृपया करून आपल्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा, लाईक करा आणि हो, सबस्क्राईब पण करा. परत भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट.